जैन समाजाचे बाहुबली मंदिर तसेच विजापूर रोड परिसरातील श्री दानम्मा देवी मंदिरामध्ये चोरी करणारे चोरटे 12 तासांच्या आत जेरबंद. शहर गुन्हे शाखेची कामगिरी. दिनांक 4/10/2025 रोजी रात्री 10 वाजता ते दिनांक 5/10/2025 रोजी सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान विजापूर रोड सोलापूर येथील मंत्री चंडक पार्क समोर असलेल्या बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या पंचधातूच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण 1,73,000 रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. त्याबाबत श्री अनिल हिराचंद माणिक शेटे वय 65 वर्ष, व्यवसाय व्यापार, राहणार चक्रवर्ती हाऊसिंग सोसायटी, दयानंद कॉलेज जवळ, भवानीपेठ, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर 478/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305D, 331(4), 334(1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच दिनांक 4/10/2028 रोजी रात्री 11 वाजता ते दिनांक 5/10/2025 रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान विजापूर रोड येथील रेवण सिद्धेश्वर मंदिरासमोरील श्री दानम्मा देवीच्या मंदिरातील दानपेटीतील सुमारे 6,000 रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्याबाबत श्री सिद्धय्या भद्रय्या हिरेमठ वय 55 वर्ष, व्यवसाय पुजारी, श्री दानम्मा देवी मंदिर, राहणार गणेशनगर, विजापूर रोड, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर 801/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी मिळालेल्या CCTV फुटेजच्या आधारे पोलीस अंमलदार इम्रान जमात यांनी सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली व आरोपीची ओळख पटवली. सदर आरोपितांचा शोध घेत असताना दिनांक 5/10/2025 रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व राजकुमार पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की वरील नमूद मंदिर चोरीतील सराईत गुन्हेगार हे देवदेवतांच्या मूर्ती विक्री करण्यासाठी मोदी रेल्वे बोगदा येथे येणार आहेत. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील सदर ठिकाणी सापळा लावला. त्यानंतर काही वेळाने मंदिर चोरीतील देवदेवतांच्या मूर्तीसह सराईत गुन्हेगार नामे आकाश सुरेश पवार वय 26 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर, अशफाक मौला शेख वय 27 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार थोरली इरन्ना वस्ती, झोपडपट्टी नंबर 2, विजापूर रोड, सोलापूर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार नामे करण उर्फ करण्या केंगार, राहणार दमानीनगर, सोलापूर असे तिघांनी मिळून विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदिरामध्ये व रेवण सिद्धेश्वर मंदिरासमोरील श्री दानम्मा देवीच्या मंदिरात अशा 2 मंदिरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कब्जातील पिशवीमध्ये देवदेवतांच्या पंचधातूच्या एकूण 8 मूर्ती व रोख रक्कम रुपये 2,000 असा ऐवज मिळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून पद्मावती देवीच्या पंचधातूच्या 2 मूर्ती, बाहुबली देवाची पंचधातूची 1 मूर्ती, आदिनाथ देवाची पंचधातूची 1 मूर्ती, जैन धर्मातील 24 तीर्थकारांची 1 मूर्ती, पार्श्वनाथ देवाची 1 मूर्ती, अनंतनाथ देवाची 1 मूर्ती व शांतीनाथ देवाची 1 मूर्ती अशा देवदेवतांच्या एकूण 8 मौल्यवान मूर्ती व रोख रक्कम रुपये 2,000 असा एकूण 1,65,000 रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत करून मंदिरातील चोरीचे वरील नमूद 2 गुन्हे 24 तासाच्या आत अत्यंत कमी वेळात कौशल्याने व अविरत परिश्रमाने उघडकीस आणले आहे. सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे विशा, श्री राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत,
राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. दिले. सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.